की चुलीवरची गरम गरम भाकरी आणली या. अजय, तुला किती वेळा सांगितलंय ग, मला पिऊ ताई नको म्हणत जाऊस, पिऊ म्हणत जा की. बर पिओ, हा पोटभर जेवा बाळा. हा अजय, अगं कसली भारी चव आहे तुझ्या हाताला. होय, ही चव नाही अजय, तुझ्या हाताचं प्रेम आहे ते. पोटभर खा बाळा, पोट. लय भारी झालं. का भरला काय झालं, लय दुखतंय का? होय. थांब, मी पिऊ ताईला सांगते, ती लगेच बरं करेन तुला. माऊ, अगं नको, ती जेवण करते ना, जेव देत तिला. ठीक आहे, नाही बोलवत. हा. पिऊ ताई, पिऊ ताई. काय झालं माऊ? इकडे ये ग. अगं पण काय झालं? ये तर सई, सांगते मग तुला. आलेच मी. अगं जेव तरी. अगं आले अजय. बर लवकर. असं मी पोट भरलंय, तू घे जेवून. बर. काय झालं? या फक्त विरूला न लागलंय, ते लई दुखतंय. तुम्हाला भाऊ झाल्यावर कसं फुकतेस तसं कर ना. नाही नको. का नको? तो तुझा फ्रेंड नाहीये म्हणून? तूच म्हणतेस ना दुसरा अडचणीत असले का त्याला मदत करायचं, मग कर बोले याला मदत. माऊ अगं त्याला नाही आवडणार. का नाही आवडणार? थांब. ए फक्त वीरू, तुला लवकर बरं व्हायचंय ना? हो बोल ना. हा? हो. बघ, हो म्हणलं त्याने. आता फुक मार. माऊ अगं फुकी. अगं कर की फू. हो मारते. मारली पुंक.
मावडे, मला तिकडे बोलवलं आणि स्वतः इकडे येऊन बसलीस. सॉरी. अगं थांब. मावडे चल. अगं खा म्हणलं ना. ऐका आता, हे तर माझी काय अवस्था झाली आणि ह्या पिल्याचं काय चाललंय. वैशे, तुम्हाला घास नाही, माझा श्वास भरावते यास. लव यू वैशे. लव यू पिल्या. वैशे, मला इथं लय भारी वाटतंय का. तिथं आपल्याला एकमेकांना द्यायसाठी वेळ पण आहे. हे सगळं ना पिऊमुळे झालंय बघ. खरंच हाग लय चांगली आहे ती, आणि ती जर नसती ना तर आज असं तुम्हाला घास भरवू शकली नसतीस बघ. अगं किती करते ती दुसऱ्यासाठी. दुसऱ्यांसाठी पण करती आणि दोस्तांसाठी पण करती. जगातली सगळ्यात भारी फ्रेंड आहे माझी ती. अगं भारी तर आहेच ती, पण हे घर बघ किती भारी आहे. ही जागा बघ किती भारी आहे. तिथं आपल्याला अडवणार, आपल्याला टोकणार कोणी नाही बघ. नाहीतर आपल्या गावात तुला माहित आहे आपल्याला स्वतः बघता पण येत नाही एकमेकांना. मला काय नाही पिल्या, मला असं लय वाटतं बघ की आपलं पण असं एक घर असावं. त्या घरासमोर मोठी बगीचा असावी. मग तू शिकारीला जावंस, शिकार करून यावंस, आणि मग आपण दोघांनी मिळून जेवण बनवावं. आणि मिळून एकाच ताटात खावं. एका ताटात खाणार का नाही ती माहित नाही मला, पण तू माझा मार नक्की खाणार आहेस. काय झालं कशाला असं काय नाही. तू जास्त चालू नको, तुला त्रास होईल का चालल्यावर. ए ते तोंडातलं गेलं आधी. काय बोलतोस ते कळणं झाले. अरे तसं काही नाही. तू समज तुझं काय नाही तू काढून दे. अगे थांबकी जरा, बोलतोय ना आम्ही दोघं. आणि होय ग, त्याला भरवायची काय गरज आहे. ते काय नेमतं बाळ आहे व्हय. तुला काय करायचंय. आम्ही कसं पण खाऊ आणि कवा पण खाऊ. तू कशाला आमच्या प्रेमावर जळतोयस. ए बाई, मी कुठं तुमच्या प्रेमावर जळतोय. तुझ्या आयुष्यात असं कोण आहे ना तुला भरवणार, म्हणून तू जळतोयस. आम्ही दोघ जण एकमेकांना भरवतोय हे बघून तुला त्रास होतोय का. तर तुला एवढं प्रेमानं भरवणार कोण नाही ना, म्हणून. काय असतं ना वीरू, जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला प्रेमानं भरवती ना तेव्हा ती व्यक्ती लय जवळची असती बघ. आणि घास फक्त घास नसतो र, त्या घासात लय ओढ असती, प्रेम असतं, काळजी असती, जिव्हाळा असतो. आणि वीरू, जेव्हा एखादी व्यक्ती तुला प्रेमानं घास भरवल ना तेव्हाच तुला कळल बघ. काय नको त्याच्याकडे लक्ष देऊस. तू खा, मी प्रेमानं भरवते. विरूबाई या. बरं वैसे, ह्यो घास आपल्या पहिल्या लव्ह लेटरचा. ह्यो घास आपल्या पहिल्या भेटीचा. आणि ह्यो घास आपल्या पहिल्या मिठीचा. आणि ह्यो घास आपल्या पहिल्या मिठीचा. ए फक्त वीरू काय करतोयस.
काय नाही, आराम करतोय. तुला आराम करायचा आहे का? नाही, असं काय नाही. मग तू फ्री आहेस? होय, मी फ्रीच आहे. मग माझ्यासोबत खेळणार? खेळायला? अगं, मला असं खेळता येणार नाही ग, लागले ना मला. असं करणार आहे आता तू? मी तुझ्याशी कटती. मला वाटलं तू माझा दोस्त आहे, पण तू माझा दोस्त नाहीस ना, म्हणून असं करतोस. मग आपण आत्ता दोस्त होऊयात, त्यात काय एवढं. खरंच तू माझा दोस्त होशील? खरंच. येहू. माऊ, पिऊताई, आम्ही दोघं दोस्त झालो. हा फक्त वीरू आजपासून माझा दोस्त. अरे वा, छान. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. आणि आता हा फक्त वीरू आणि मी खूप मजा करणार, खूप खेळणार. माऊ नाही हा, तो आजारी आहे ना. तुम्ही खेळताना त्याला काही लागलं बिगलं माझी? आधी त्याला बरं होऊ दे, मग जा तू खेळायला. आता तू सांगितलं म्हणून मला ऐकावंच लागणार. का? असं का? कारण माझी पिऊताई कधीच चुकीचं सांगत नाही. ती नेहमी दुसऱ्याचं चांगलं करते, त्याच्या भल्याचं सांगते. तू तिचा दोस्त नाही ना, म्हणून तुला माहित नाही. ए फक्त वीरू, आता मी तुझी दोस्त झाली ना, मग पिऊताईला पण दोस्त बनव की. अरे कर की दोस्ती. माऊ, चल आता बाहेर जाऊन खेळ बरं तू. वीरूला आराम करू दे. बघ, अजून पण तिचा मूड ऑफ आहे. त्या मुलामुळे. कळलं का तुला तो मुलगा कोण आहे? ज्यानं माझ्या पिऊताईला त्रास दिलाय. तो लय मार खाणार आहे. सांग की लवकर. माऊ, काय कुसूर पुसूर करतीय तू? तुला यातलं काय बी कळलं नाही पाहिजे. ज्यूस घे, तुला बरं वाटेल. नकोय मला ज्यूस पीस. मी तुला पाहिजे का म्हणून विचारत नाहीये, पी म्हणून सांगतीय. गप्प यायचा. बघतेच कसा पित नाही ते. काय जबरदस्ती हे, काय पाप केले काय माहिती, जीत येऊन अडकते. काय म्हणालास? नाही, तो काय म्हणालो तेव्हा. अरे म्हणू बी नको, गप्प पिऊन घे. मला काय जायचं काय माहित. पिऊन झालं की आराम कर. कधी एकदाची सकाळ होती ना, असं झालंय मला. हिच्या जातात नंतर बाहेर पडेल. एवढी बास होते का शेकोटीला? होय होय, बाद झाली. अहो राहू द्या, तुम्ही नका हात लावू. तुम्हाला बरं नाही, तुम्ही आराम करा.
अहो मी बी रानात शेतात जनावरांच्या गोठ्यात काम करतच मोठा झालोय. हे असं लागलंय म्हणून आराम करत बसणाऱ्यातला नाही मी. अहो ते समजा खरं असेल, पण इथं तुम्ही आमचं पाहुणं आहे. पिऊताईने आम्हाला सक्त ताकीद दिली आहे, कसला त्रास झाला नाही पाहिजे म्हणून. अहो तिचं कुठं ऐकताय तवा, आणि तिला कुठं माहितीये की मला खरं बरं वाटतंय का नाही ती. त्यासनी सगळं कळतं, बाहेरच्या कामाचं पण आणि माणसाच्या मनातलं पण. वय वय मनाने तर लई चांगले आहे त्या. आमच्या नातीला तर कापड म्हणू नका, शिक्षण म्हणू नका, तिला जे पाहिजे ते देत्या ते. त्याच सगळं बघत्या त्या. साहेब आणि जग्गूदादापेक्षा लय वेगळं आहे. वाईचा अवखळ आहे त्या, पण मनाच्या सच्च्या आहे त्या पिऊताई. होय होय आमच्या पिऊताई एक नंबरच आहे त्या. अक्षी त्यांच्या आईवानी त्या पण अशाच होत्या. एकदम मन मिळावं, माणसं जोडणाऱ्या, कुणाचं काय दुखलं खुपलं तर लगेच मदतीला धावून जाणाऱ्या. समोरचा आपला दुश्मन हाय का दोस्त हाय ह्याचा कधी फरक पडायचा नाही त्यासनी. त्यांचं सगळं गुण पिऊताईत उतरले तर त्या लवकर जायला नको होत्या. पुरीला आईचं प्रेम अजून मिळायला पाहिजेत होतं. कशा गेल्या त्या? तिकडं बंगल्याच्या पायऱ्यावरनं घसरून पडायचं निमित्त झालं, त्यातच डोक्याला मार लागला आणि त्यातच गेले. लईच बारक्या होत्या बघा पिऊताई. त्याची आई गेली तवा 4-5 वर्षाच्या असत्याल्या. साहेब सारखं दौऱ्यावर, जगूदादासनी तर काय सुधारता या. साहेब काय मागल ती पायाशी आणून ठेवायचं, बोट दाखवल ती वस्तू घ्यायचं. पण या सगळ्याला आईची मायाची सर कशी येणार? ज्याला आईची माया मिळत नाही त्यालाच मायाच्या माणसाची ओढ असती बघा. म्हणून तर सगळ्यांनी दोस्त बनवून घ्यायला धडपडत्यात पिऊताई. हा माणसं जोडायची जगावेगळी रीतच आहे त्यांची. पण आपल्या माणसासनी लय जीव लावती बघा पोरी. कधी कधी लय वाईट वाटतंय बघा पिऊताईसाठी. वीरू भैया, यार पिल्या कुठे गेला होता रे फिरायला? अरे वीरू भैया फिरायला नव्हतो गेलो. आपली गाडी दुरुस्तीला टाकली होती ना, ते आणायला गेलो होतो. आणि सोबत वैश्य होते म्हणून जरा एक राऊंड मारला. अरे पण मला असं ते एकट्याला ठेवून कशाला जायचंस? हा मग वाईस पण फिरायचं नाही का आम्ही? एकतर आधीच तुझ्यामुळे आमचा प्लॅन फिसकटलाय. ए मी काय केलंय ग? हा मग जर का तुझा ऍक्सिडेंट झालं नसतं तर आम्ही केवढं एन्जॉय केलं असतं. 2 दिवस तुझं फक्त काळजी घेण्यातच गेले. माझं पिल्याचं ठीक आहे र, आम्हाला वाईस तरी येळ मिळाला. पिऊच तिचं काय र, तिला तुझी काळजी. वरनं तिच्या घरच्यांपैकी इकडे कोणी येणार नाही ना हे तिला टेन्शन. आणि एवढं समजा करून बी जर का तुझ्या घरी हे कळालं की तिनं तुला इथं आणलं होतं तर ते बी तिलाच दोष देणार. अरे वीरू तुला शुद्ध नव्हती, रातभर ती तुझ्या बाजूला बसून होती. तुझ्या पोटात अन्नाचा कण नव्हता, ती बी नाही जेवली र. आणि एवढं समजा करून तिच्या वाट्याला काय येणार? तर ह्यो समजा तुझा राग. तुला तिच्या फ्रेंडशिपची काय बी कदर नाही बघ, काय बी. ती लय शांत आहे आणि तुझाच बिनकामाचा तोरा चालला. वैशे सॉरीला का वीरू भैया, वैशे तुला नाही नाही ती बोलली. अरे नाही पिल्या, खरंच तर बोलली ती. अरे माझ्यामुळे तुम्हाला लय त्रास झालाय. तसं नाही का वीरू भैया, ते पिल्या तुझा जरा तिच्या संग राहा. अरे पण अरे खरंच जा म्हणतोय.